राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या आणि या निवडणुका महायुतीनं सोबत लढल्या. मात्र तरीसुद्धा या निवडणुकामध्ये भाजपच सगळ्यात मोठा पक्ष झालेला आहे. भाजपच्या सर्वाधिक जागा आलेल्या आहेत. मात्र ग्रामीण भागातल्या या निवडणुकांच्या विजयाकडे भाजप कसं बघतंय किंवा याचे नेमके कसे अर्थ घेतले जात आहेत, येत्या काळातल्या सगळ्या निवडणुकाकडे याचा कसा जोर लागणार आहे हे सुद्धा जाणून घेणार आहोत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आपल्यासोबत आहेत. काल निकाल लागला आणि त्या निकालानंतर भाजप सगळ्यात मोठा पक्ष राज्यामध्ये पुन्हा एकदा ठरलेला आहे. विधानसभेला सुद्धा ते यश भाजपला मिळालेलं होतं. खरं तर या निवडणुका ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका मानल्या जातात आणि त्यामध्ये सुद्धा भाजपला यश मिळालं आहे. विजयाचा अर्थ कसा भाजप घेते आणि कशा पद्धतीने पाहताय तुम्ही? प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर ही पहिली निवडणूक होती आणि पहिला मोठा विजय. खरं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्रात आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये या सर्व निवडणुका झाल्या. तुम्ही पाहिलं असेल की 2014 ते 2019 आणि त्यानंतरच्या काळामध्ये पुन्हा आत्ता 2024च्या नंतरचा हा 1 वर्षाचा कालावधी गतिमान पद्धतीने सरकार काम करत आहे. शेतकऱ्यांसाठी काम करत आहे, कष्टकऱ्यांसाठी काम करत आहे. एक विजन ठेवून हे महायुतीचं सरकार काम करत आहे हे आपण सर्वांनी पाहिलं असेल. अनेक निर्णय या सरकारने जे घेतलेत ते लोकहिताचे निर्णय असे म्हणून ओळखले जातात. आपण पाहिलं असेल की मध्यंतरीच्या काळामध्ये जो पाऊस जो पडला किंवा ज्या पावसामुळे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागामध्ये ज्यावेळेला नुकसान झालं त्यावेळेलासुद्धा सरकार मायबाप म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं. काही ऐतिहासिक निर्णय घेतले गेले. त्या ठिकाणच्या असणाऱ्या जमिनी या वाहून गेल्या. त्या जमिनी वाहून गेल्यानंतर त्या ठिकाणीसुद्धा त्यांना पुन्हा त्यांचा भराव करावा लागेल या दृष्टिकोनातून सुद्धा त्यांना अधिकची मदत मिळाली पाहिजे असे निर्णय या अगोदरच्या काळात कधीच घेतले गेले नाहीत. आणि हे सर्व निर्णय घेतल्यानंतर झटकन त्यांचे पैसे जे आहेत त्यांच्या अकाउंटवरती वर्ग करण्याचं काम हे या सरकारच्या माध्यमातून झालं. त्यामुळे फक्त आश्वासनं नाहीत तर त्या आश्वासनाची पूर्ती ही या सरकारच्या माध्यमातून झाली. त्यामुळे अतिशय चांगले रिझल्ट्स जे आपण पाहत आहे. हे सरकार गतिमान आहे आणि जे ठरवत आहे ते पूर्णत्वाच्या दिशेने घेऊन जातं. आणि म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातल्या महायुतीच्या सरकारला संपूर्ण 288 पैकी 225पेक्षा जास्त जागा ज्या मिळाल्या त्यामुळेच मिळाल्या. भाजपला जे मिळालेलं यश आहे ते अपेक्षित होतं की याहीपेक्षा मोठा विजय तुम्हाला अपेक्षित होता? कारण महायुती म्हणून मित्रपक्षांच्या सोबत तुम्ही ह्या निवडणुकीला सामोरे गेलात. मात्र बऱ्याच ठिकाणी तुम्हाला एकमेकांच्या विरोधामध्ये लढावं लागलं. तो संघर्ष महाराष्ट्रानं सुद्धा पाहिलेला आहे. भाजपची या सगळ्या निवडणुकीच्या अनुषंगाने दूरदृष्टी काय होते आणि हा निकाल जो आहे तो अपेक्षित होता की याहीपेक्षा मोठं यश अपेक्षित होतं? खरं तर आम्हाला थोडंसे 8-10 ठिकाणी थोडंसं ज्या काही कारणांमुळे आम्हाला त्या ठिकाणी पराभव झाला. त्यामुळे आम्हाला अपेक्षित होतं की 130 ते 140च्या जवळपास या जागा मिळू शकतील हे आम्हाला अपेक्षित होतं. आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी, बूथवरच्या कार्यकर्त्यांनी असेल, सर्व मंत्रिमंडळातील असणारे सर्व सहकारी असतील किंवा देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये सर्व पदाधिकाऱ्यांनी टीमवर्क म्हणून नियोजन ज्याला म्हणतात तसं करून पूर्ण निवडणुका या स्वतःच्या हातामध्ये घेतल्या आणि त्यामुळे हे यश मिळालं. कोकणाबद्दल खास करून एक प्रश्न. तुम्ही स्वतः कोकणातले आहात आणि कोकणातला संघर्ष महाराष्ट्रानं पाहिलेला आहे. 2 बंधू यावेळेला महायुतीतले एकमेकांच्या विरोधामध्ये होते. खास करून राणे कुटुंबातली ही निवडणूक संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिली. तिथे नेमकं गणित कसं चुकलं किंवा सुरुवातीपासून हा संघर्ष सुरू झाला? अगदी भाजपवरती पैसे वाटण्याचे आरोपसुद्धा झाले. कणकवली आणि मालवणमध्ये भाजपला फटका बसला. त्याचे तुम्ही कशा पद्धतीनं विश्लेषण करताय? हे खरं तर त्या संपूर्ण भागांमध्ये सिंधुदुर्ग जो भाग आहे या सिंधुदुर्गामध्ये त्या ठिकाणी काय करावं या संदर्भातले निर्णय, युती करावी की न करावी, त्या ठिकाणच्या असणाऱ्या लोकल बॉडीने त्या संदर्भातले निर्णय घ्यावे असं ऑलरेडी सांगितलं होतं. आणि त्यामुळे त्या ठिकाणी युती जी आहे ती झाली नाही. 4 ठिकाणी त्या ठिकाणी निवडणुका होत्या आणि सावंतवाडी आणि वेंगुर्ला ही भारतीय जनता पार्टी सहजपणे
त्या निवडणुका जिंकली हे आपण सर्वांनी पाहिलं असेल. काही वेंगुर्ला सावंतवाडी जिंकलं याचीसुद्धा चर्चा करणं हे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर मालवण आणि कणकवली हा दोन्ही भाग जे आहेत त्या दोन्ही भागांमध्ये खरं तर नारायण राणेसाहेब हे त्या भागातील खासदार आहेत. त्यामुळे खासदार म्हणून भारतीय जनता पार्टीचे खासदार म्हणून त्यांची थोडीशी अडचण होती, कारण दोघंही त्यांचे पुत्र हे वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी होते. त्यामुळे त्या ठिकाणी त्यांना प्रचार करायला मिळाला नाही. तर त्यांनी प्रचार भारतीय जनता पार्टी म्हणून केला असता तर यश हे भारतीय जनता पार्टीला त्याही ठिकाणी मिळालं असतं. भाजपला जरी या निवडणुकीमध्ये यश मिळालेलं असलं तरी आता आगामी महानगरपालिकांच्या निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या असणार आहेत. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक असेल किंवा राज्यातल्या महानगरपालिकांची निवडणूक असेल, ते भाजपचं विजन आहे. महायुतीतलं हे जे गणित काही प्रमाणामध्ये बिघडलेलं होतं किंवा काही ठिकाणी जी युती करण्यामध्ये यश आलेलं नव्हतं, तर तो तिढा महानगरपालिकेच्या वेळेला कसा सुटणार आहात? कारण कल्याण डोंबिवलीमध्ये खास करून आपण पाहतोय की तिथे सुद्धा भाजप कुठेतरी सोबळाचा नारा देताना पाहायला मिळत आहे. तर येत्या काळात ती कशा पद्धतीनं चर्चा महायुतीमध्ये होईल आणि तिथे तरी ही सगळी गणितं सुधारली जातील का? हे आपल्याकडे एक पद्धत आहे की भारतीय जनता पार्टी असेल किंवा महायुतीमध्ये त्या ठिकाणी काय करावं, या सगळ्या निवडणुका ज्या आहेत त्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. त्यामुळे त्या ठिकाणची असणारी एक टीम आहे, ती टीम त्या संदर्भातली खालच्या स्तरावरती प्राथमिक स्तर ज्याला म्हणतो त्या स्तरावरती चर्चा करते आणि चर्चा केल्यानंतर त्या ठिकाणी जे ठरेल तेच वरिष्ठ पातळीवरती घेऊन येतात आणि मग त्या संदर्भातले निर्णय होतात. त्यामुळे त्या सर्व ठिकाणी तशा पद्धतीच्या चर्चा सुरू आहेत आणि आम्हाला खात्री आहे पॉझिटिव्हली त्याही गोष्टींचा निर्णय होतील. या सगळ्या निवडणुकीच्या विजयानंतर जे आकडे महाराष्ट्राला समोर आले किंवा महायुतीचा जो काही विजय झाला त्यावरती सुद्धा विरोधकांकडून आक्षेप घ्यायला सुरुवात केली. कालच संजय राऊत यांनी निकालांच्या नंतर अगदी काही मिनिटांमध्ये म्हटलं की विधानसभेचे जे आकडे होते त्यामध्ये काहीच बदल केलेला नाही, सगळं सेट होतं, फक्त काही प्रमाणामध्ये आकडे बदलणं अपेक्षित होतं. मात्र तरीसुद्धा भाजपनं ते केलेलं नाही आहे. सगळी यंत्रणा हातामध्ये असल्यामुळे असे निर्णय आपसुकच निकाल जो आहे तो महाराष्ट्रासमोर सातत्यानं लादला जातो. हे आपण मध्यंतरीच्या काळामध्ये अमितभाईंनी एक संसदेमध्ये भाषण केलं. विरोधक हे काय म्हणतात त्यांनी त्या संदर्भात असं कोणीतरी विरोधकांनी असं म्हटलं की वोट चोरीच्या संदर्भात काहीतरी म्हटलं. तर त्या वोट चोरीच्या संदर्भामध्ये त्यांनी असं म्हटलं की हे जे निकाल लागत आहेत भाजपच्या बाजूने का लागत आहेत याचा कधीतरी सखोल अभ्यास हा प्रत्येकाने करणं गरजेचं आहे. नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये 25 कोटीपेक्षा जास्त लोकांना दारिद्र्य रेषेच्या बाहेर काढण्याचं काम हे केंद्रातलं सरकार आणि राज्यातलं सरकार यांनी मिळून केलेलं आहे. हे कधीतरी लक्षात घेतलं पाहिजे. पंतप्रधान आवास योजनेच्या घरांना मंजुरी किती दिली याचा कधीतरी विचार हा प्रत्येकाने करायला हवा. 80 कोटीपेक्षा जास्त लोकांना अन्न सुरक्षा योजनेच्या माध्यमातून मोफत धान्य दिलं जात आहे. एकही गरीब माणूस हा उपाशी झोपत नाही आहे. हे नरेंद्र मोदीजींच्या काळामध्ये होत आहे. आरोग्याची व्यवस्था यासाठी 5 लाख रुपयाचा इन्शुरन्स हा दिला जातो आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या केंद्र आणि राज्याच्या माध्यमातून होत आहेत. शेतकऱ्यांना सुद्धा नमो सन्मान योजनेचे पैसे हे त्यांच्या खात्यावरती हे मिळत आहेत. या सगळ्या गोष्टी सातत्याने केंद्रातलं सरकार करत आहे. खरं तर 60 कोटीपेक्षा जास्त लोकांना कोणत्या न कोणत्या तरी योजनेचा लाभ होतो आहे. हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यामुळे जनता मतदार हे अत्यंत केंद्र आणि राज्याच्या सरकारवरती समाधानी असल्यामुळे हे सर्व रिझल्ट जे आहेत ते रिझल्ट्स हे भारतीय जनता पार्टीच्या बाजूने लागत आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे.
महानगरपालिकांच्या निवडणुका समोर आहेत आणि मुंबई महानगरपालिकेबद्दल जर बोलायचं झालं तर राज्यामध्ये 2 ठाकरे बंधूंची आता युती होते आणि दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित त्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरत आहेत. तुम्ही ठाकरे बंधूंना आव्हान समजताय का येत्या काळातल्या, आणि भाजपचा अजेंडा काय असणार आहे निवडणुकीचा? कुठले मुद्दे घेऊन मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उतरलं जाईल? कारण एक नॅरेटिव्ह सेट केलं जात आहे मराठी माणसाच्या मुद्द्यावरती असेल किंवा मग इतरही काही मुद्द्यांच्या आधारे ठाकरे बंधू घणाघात करताना पाहायला मिळत आहेत. तर भाजपचं कशा पद्धतीचं समीकरण येत्या काळात पाहायला मिळेल? आपण कुठे राहता? मुंबईत राहता. आपण कोणाला मतदान करणार? डेव्हलपमेंटला करणार का कशाला करणार? ट्रेनमधून आपण येत होता, ट्रेनमधली गर्दी, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही आम्ही सर्वजण पाहतो तर त्याच्यावरती आणि रस्त्यावरती असणारी वाहतुकीची कोंडी ही दूर झाली पाहिजे. याचा विचार कोणी केला का? याचा विचार फक्त भारतीय जनता पार्टीने केला. हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. मेट्रोचं जाळं ह्या MMR रिजनमध्ये तयार करण्याचं काम कोण करत आहे? भारतीय जनता पार्टी करत आहे. त्यामुळे तुम्ही कोणाला मतदान करणार? स्वाभाविकपणे सर्व विचार करणार मराठीच आहेत आपण, त्यामुळे प्रत्येकाने या गोष्टीचा विचार करायला हवा. हा कोस्टल रोड इथून सुरू झाला आहे आणि तो वसई विरारपर्यंत जाणार आहे. अहो, याची स्वप्न काँग्रेसच्या जमान्यापासून सगळे पाहत होते, कोणीच करू शकलं नाही. नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये सरकार आलं आणि त्यामुळे या सगळ्या परवानग्या झाल्या. हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. अटल सेतू याचा फक्त चर्चा व्हायची, करता कोणाला चाललं नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्ही जेव्हा लक्षात घेता, डेव्हलपमेंट ही सातत्याने भारतीय जनता पार्टीमुळेच होते, हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि या निवडणुका ज्या आहेत ना, या निवडणुका ज्या आहेत या डेव्हलपमेंट म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी आहेत की आम्हाला सुविधा काय मिळणार आहेत, यासाठी या निवडणुका आहेत, याचा कुठेतरी विचार करायला पाहिजे. निवडणुका या कोणत्याही भावनिक आव्हानांसाठी नाहीत. या निवडणुका नागरी सुविधा कोण देऊ शकतं यासाठी या निवडणुका आहेत. त्यामुळे प्रश्न असा विचारा की तुम्ही पाणी लागणारं देऊ शकणार आहात का? तर हो. धरणं नव्याने कोण बांधणार आहे? तर NDAतलं सरकार, नरेंद्र मोदींचं सरकार, देवेंद्र फडणवीस यांचंच सरकार हे सगळं करणार आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी, प्रदूषणाचा प्रश्न हा दूर कोण करणार आहे? तर हे सुद्धा हेच सरकार करणार आहे. म्हणजे काय? तर नागरी सुविधा देण्यासाठी या निवडणुका आहेत. त्यामुळे त्या कोण देऊ शकतं? तर ते फक्त भारतीय जनता पार्टी देऊ शकतं. त्यामुळे प्रत्येकजण हा भारतीय जनता पार्टीचा हा जो डेव्हलपमेंटचा अजेंडा आहे त्यासाठीच मतदान करेल. एक शेवटचा प्रश्न. भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार हे मागील काही दिवसापासून नाराजी व्यक्त करत आहेत. कालच्या निकालानंतर स्थानिक पातळीवरती ज्या निवडणुका झाल्या त्यावरती सुद्धा त्यांनी म्हटलं की पक्षानं माझी ताकद कमी केली. या सगळ्याचं कशा पद्धतीनं अर्थ घ्यायचे? कारण मागच्या काही दिवसापासून ते सातत्यानं अशा पद्धतीची टीका करताना पाहायला मिळत आहेत. खरं तर सुधीर भाऊ काल म्हणाले, या सगळ्या गोष्टीचा आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आम्ही सर्वजण त्यांच्याशी बोलणार आहोत, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. त्यांच्या मनामध्ये काय आहे किंवा काय खतखत आहे आम्ही दूर करू. खूप धन्यवाद सर. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आपल्यासोबत होते आणि विकासाचे मुद्दे घेऊन या निवडणुकांप्रमाणेच आम्ही येत्या महानगरपालिकांच्या निवडणुकांना सामोरं जातो आहोत आणि त्या विकासाच्या मुद्द्यावरती इथली जनता नक्कीच भाजपला मतदान करेल आणि विजयी करेल अशा पद्धतीचा विश्वाससुद्धा त्यांनी व्यक्त केलेला आहे. कॅमेरामन रोशन गायकवाडसोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.